की संशयित वाटतो प्रत्येक व्यक्ती यामध्ये. तर सिद्धार्थचं पण एक असा सीन आहे की जो तो भाव करून जातो आणि महेश सर एकदम असे दचकतात. तर बघायला गेलं तर यामध्ये देव आणि दानवाच्या पण वेगवेगळ्या विकृती किंवा ती भावना जी आहे ती माणसातली दिसते. तुम्ही एक व्यक्ती म्हणून सर देव आणि दानव या गुणांकडे कसं बघताय? मला असं वाटतं जोपर्यंत आपण स्वतःच्या विवेकावरती आपण संयम ठेवून आहोत, आपल्या मोहमाया मदमत्सर या सगळ्या आपल्या मानवी भावनांवरती, तोपर्यंत आपण साधारणपणे देवत्वाच्या दिशेने प्रवास करतो असं समजावं. ज्या क्षणी आपला संयम सुटला आणि आपण वेड्यासारखे वागू लागलो आणि आपल्याला आपल्याबरोबर समोरच्याही जीवाची काळजी वाटेनाशी झाली, त्या क्षणी असं समजावं की आपण विकृतीकडे झुकायला लागलो. आणि आपण बघतोय गेल्या काही दिवसात समाजात घडलेल्या अनेक घटना आहेत की कळत नाहीत की खरंच माणसं आहेत की कोण आहेत. आणि आपण त्यांना प्राणी म्हणू नये, कारण प्राण्यांचं आणि माणसांचं वर्तन होत नाही. प्राणी भूक लागतात तेव्हा शिकार करतात, माणसासारखी निष्कारण शिकार करत नाही.